वेलकम फ्रेंड्स. फ्लेवर्स ट्रेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण एक अगदी झणझणीत आणि खायलाही मस्त असं एक तोंडी लावणं बघणार आहोत. म्हणजेच मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खरडा. तर यासाठी इथे एक 15-20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कमी तिखट असलेल्या घ्यायच्या आहेत आणि 15-20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. जिरं घेतलेलं आहे 1 चमचा आणि मीठ घेतलेलं आहे. मीठ जाडं मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवं ते मीठ तुम्ही इथे या ठिकाणी वापरू शकता. आणि एक लिंबू घेतलेला आहे. यातला अर्ध लिंबू किंवा आंबटपणानुसार आणि तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लिंबू त्याच्यामध्ये ॲड करू शकता. लिंबू ॲड केल्यामुळे तिखटपणा कमी होतो. या मिरच्या अशा प्रकारे धुवून पुसून आणि डेखं काढून घेतलेल्या आहेत. लसूण सोलून घेतलेला आहे. हा ठेचा नेहमी लोखंडी तव्यामध्ये आणि त्याच्यावरती वरवंट्याने किंवा दगडाने ठेचूनच तयार केला जातो. मिक्सरमध्ये वाटलेल्या ठेचाला तितकी चव नसते. तवा लोखंडी घेतलेला आहे. लोखंडी तव्यातल्या ठेचाला किंवा खरड्याला चव चांगली असते. याच्यामध्ये तवा गरम केल्यानंतर त्यामध्ये आपण साधारण 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तुमच्या मिरच्यांच्या हिशोबात तुम्ही तेल कमी जास्त केलं तरी चालेल. या तेलात आता मिरच्या घालून त्या व्यवस्थित भाजून म्हणजेच तळून घ्यायच्या आहेत. थोडक्यात सुरुवातीला अंगावरती थोडं पाणी किंवा तेल उडू शकतं, त्याच्यामुळे हे झाकून ठेवायचं आहे आणि थोड्या वेळानंतर यातलं सगळं पाणी निघून गेल्यानंतर ह्या उघड्या ठेवल्या मिरच्या तरी चालतात. अशा प्रकारे ह्या व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. या मिरच्या तेल थोड्या प्रमाणात ॲब्सॉर्ब करून घेतात. थोड्या वेळानंतर जरासं थंड झाल्यावरती यामध्ये लसूण, जिरे, कोथिंबीर हे टाकायचं आहे आणि मीठसुद्धा टाकायचं आहे आणि हे सर्व एकत्र व्यवस्थित ठेचून बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये घालण्यासाठी लिंबूसुद्धा चिरून घेतलेला आहे. ठेचा आपला व्यवस्थित ठेचून झाला की नंतर त्याच्यामध्ये हे लिंबू घालतात. कोथिंबीर आपल्या आवडीनुसार घ्यायला हरकत नाही आणि हे सर्व मिश्रण अशा प्रकारे दगडानेच ठेचून घेतलं तर ते जास्त टेस्टी लागतं. त्यामुळे मिक्सरपेक्षा अशा पद्धतीने ठेचा केलात तर तो जास्त चांगला होईल. शेवटी हा हिरव्या मिरचीचा प्रकार आहे. जरी मिरच्या कमी तिखटाच्या असल्या तरीसुद्धा काही लोकांमध्ये याचा प्रभाव दिसल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच हे अगदी तोंडी लावणं म्हणून थोड्याशा प्रमाणात खायला हरकत नाही. अगदी गरम जेव्हा हवामान असतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये वगैरे हे शक्यतो अवॉइड करावं. या ठेच्यामध्ये दही घालूनसुद्धा छान चटणी तयार होते. त्या पद्धतीने पण खायला हरकत नाही. फक्त लिमिटमध्ये खावं एवढंच. आता हा ठेचा आपला ठेचून तयार झालेला आहे आणि हा हिरव्या मिरचीचा खरडा आता सर्व करण्यासाठी रेडी होत आहे. हे सर्व मिश्रण जे आपण तव्यामध्ये केलेलं आहे ते एकत्र व्यवस्थित एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सर्व काढल्यानंतर त्यामध्ये आपण मगाशी जो लिंबू चिरून घेतला होता त्यातला अर्धा लिंबू याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून एकदा टेस्ट बघायची आहे आणि जर काही कमी जास्ती वाटत असेल मीठ किंवा लिंबू आणखी हवं असेल तर त्याप्रमाणे ते ॲड करायचं आहे. आणि हा आता खरडा किंवा मिरचीचा ठेचा सर्व करण्यासाठी रेडी आहे. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.